शंभू एवढा रडायला आहे कारण त्याला माहीत झालं आहे की आता आम्ही सगळे रेडी होऊन बसलो आहे, कुठेतरी बाहेर जायचं आहे, पण हे का निघत नाही आहेत. आम्ही बसलो होतो कारण एवढं ऊन होतं ना, आणि एवढ्या उन्हाचं थांबूया असं वाटलं आम्हाला. आवरून तर बसलो होतो आम्ही. 5:30 वाजले होते, पण ऊन काही कमी झालेलं नव्हतं. तरी म्हणलं चला आता शंभू रडतोय तर जाऊ द्या. एवढं ऊन होतं म्हणून शंभूलाही कवर करून घेतलं होतं आणि मीही कवर झालेले होते. तिथे गेल्यानंतर आम्हाला कळलं की एवढी पार्किंग, फुल पार्किंग होती तिथे जागा नव्हती लावायला. तरी पण तसंच लावलं त्यांनी. आणि लाईन तर एवढी भरपूर होती ना. कॅश पेमेंटवाल्यांची कमी लाईन होती आणि ऑनलाईन पेमेंट जे होते ना त्यांची खूप लाईन मोठी होती. आणि माझ्याकडे कॅश नव्हतं, ऑनलाईनच होतं आमच्याकडे. पण तिथे गेल्यानंतर आम्ही पेमेंट केलं. लहान मुलासाठी 10 रुपये पेमेंट आहे आणि मोठ्यांसाठी 20-20 रुपये आहे. तर आम्ही गेलो होतो डायनासॉर गार्डनला. आता हे भरपूर फेमस आहे, भरपूर जण गेलेले आहेत, भरपूर जणांनी व्हिडिओज बघितलेले. आम्ही पण व्हिडिओज बघूनच गेलेलो, आम्ही काही कधी गेलो नव्हतो आधी. आमची फर्स्ट टाईम बारी. त्यानंतर एवढं छान होतं ना, एंट्री केल्यानंतर एवढं छान वाटलं. आधी गेल्या एक मोठा डायनासॉर दिसला, जे की तुम्हाला आता दिसतोय. बाकी ही कमान वगैरे दिसते तुम्हाला, त्यामध्ये झाडे लावलेले आहेत. एवढं सुंदर आहे. तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल की आतमध्ये अजून काय काय आहे.